गुड इव्हनिंग स्टुडंट्स. आज माझ्या एका विद्यार्थ्यांनी एक छानसा मॅथमॅटिक्सचा प्रॉब्लेम पाठवलेला आहे आणि त्याचं सोल्युशन आज याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओला लाईक करा की नका करू, कमेंट करा की नका करू, परंतु हा व्हिडिओ पूर्ण पहा. नक्कीच तुमचा याच्यामध्ये फायदा होईल. तर प्रॉब्लेम असा आहे, द फोर व्हील ऑफ अ कार अ कॅरेज मेक्स 10 रिव्होल्युशन्स मोर दॅन द रिअर व्हील इन कव्हरिंग 120 मीटर डिस्टन्स. हे डिस्टन्स आहे. तर एक कॅरेजचा जो काही फोर व्हील आहे म्हणजे पुढचं चाक आहे ते काय करतं, 10 रोटेशन्स किंवा रिव्होल्युशन्स म्हणजे फेऱ्या जास्त मारतं दॅन द रिअर व्हील म्हणजे पाठीमागच्या चाकापेक्षा समोरच्या चाकाचे 10 फेरे जास्ती होत आहेत. आणि किती डिस्टन्स कव्हर करण्यासाठी? 120 मीटर्स. ठीक आहे, ही फर्स्ट इन्फॉर्मेशन आहे. इफ द डायमीटर ऑफ द फोर विल बी इन्क्रीज्ड बाय 1/4. ओके, तर फोर व्हील म्हणजे पुढच्या चाकाचा जे छोटा आहे बघा, ज्याला रिव्होल्युशन जास्त लागत आहेत म्हणजे सेम डिस्टन्स कव्हर करण्यासाठी फेरे जास्त मारावे लागत आहेत. याचा अर्थ ते व्हील जे असेल ते चाक असेल छोटा असेल, आहे का नाही, आणि ज्याला कमी फेरे मारावे लागतात ते मोठा असायला पाहिजे. असो, इफ द डायमीटर ऑफ द फोर व्हील बी इन्क्रीज्ड बाय 1/4, keeping the diameter of the rear wheel same, the four wheel makes 4 revolutions more than the rear wheel in covering the same distance. मग नेक्स्ट कंडिशन मध्ये काय केलंय, जो फोर व्हील आहे पुढचं चाक आहे त्याचा डायमीटर त्याच्या 1/4 म्हणजे 1/4 पटीनं जर वाढवला, तर आता 10च्या ऐवजी या चाकाला सेम डिस्टन्स कव्हर करण्यासाठी पाठीमागच्या चाकाच्या कंपॅरिझन मध्ये आता फक्त 4च फेरे जास्त मारावे लागत आहेत. म्हणजेच जेव्हा डायमीटर 1/4 आपण वाढवला, 1/4 पटीनं वाढवला, तर अर्थातच फेरे कमी मारावे लागतील. तर त्यावेळेस 4 फेरे मारावे लागत आहेत. फाइंड द सर्कम्फरन्स ऑफ इच व्हील ऑफ द कॅरेज. मग त्या कॅरेजच्या दोन्ही चाकाचा सर्कम्फरन्स आपल्याला फाइंड करायचा आहे. व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून काही डिक्लेरेशन मी ऑलरेडी इथे केलेलं आहे. तर मी काय गृहीत धरलेलं आहे, लेट द डायमीटर ऑफ द रिअर व्हील बी डी, म्हणजे पाठीमागच्या चाकाचा जो डायमीटर आहे तो आपण डी कन्सिडर करतोय. ओके, जो बदलत नाहीये दोन्ही कंडिशन मध्ये. म्हणून त्याचा सर्कम्फरन्स काय होईल? हो, सर्कम्फरन्सचे दोन फॉर्म्युले आहेत. एक आहे 2πr किंवा पाय डी. ओके, मग पाठीमागच्या चाकाचा डायमीटर जर डी असेल तर त्याचा सर्कम्फरन्स होईल पाय डी. ठीक आहे, पाय डी हा त्याचा सर्कम्फरन्स होईल. त्याच्यानंतर पुढे काय गृहीत धरले मी, द डायमीटर ऑफ द फोर व्हील, पुढच्या चाकाचा डायमीटर बी D1, त्याला मी D1 कन्सिडर केलेलं आहे. ठीक आहे, पाठीमागच्या चाकाचं म्हणजे रिअर व्हीलचा डी आणि समोरच्या चाकाचा D1, म्हणून त्याचा सर्कम्फरन्स काय होईल? पाय D1. ओके, इथे लिहिले त्याप्रमाणे. त्याच्यानंतर मी काय गृहीत धरलंय की द नंबर ऑफ रिव्होल्युशन्स मेड बाय रिअर व्हील, पाठीमागच्या चाकाने ते 120 मीटर डिस्टन्स कव्हर करण्यासाठी जे काही रिव्होल्युशन्स म्हणजे फेरे मारलेत ते एक्स फेरे मारलेत असं गृहीत धरलं मी, की नंबर ऑफ रिव्होल्युशन्स एक्स आहेत. आणि मग पहिल्या कंडिशन मध्ये काय दिलंय की समोरच्या चाकाला असे 10 फेरे जास्तीचे मारावे लागतात. म्हणजेच therefore four wheel made x plus 10 revolutions to cover the same distance. ठीक आहे, समोरच्या चाकाला पहिल्या कंडिशन मध्ये 10 फेरे जास्तीचे मारावे लागतात. ओके, त्याच्यानंतर आता बघा डिस्टन्स कव्हर्ड जे काही असणार आहे, जे काही डिस्टन्स कव्हर झालेलं आहे ते डिस्टन्स कसं फाइंड करू आपण? तर नंबर ऑफ रिव्होल्युशन्स म्हणजे किती फेरे मारले इनटू सर्कम्फरन्स ऑफ द व्हील, त्या व्हीलचा सर्कम्फरन्स. मग हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत. मग पुढे मी लिहिणार आता रिअर व्हील साठी, therefore for the रिअर व्हील. आता रिअर व्हील साठी नंबर ऑफ रिव्होल्युशन्स आपण किती गृहीत धरलेले आहेत? एक्स इनटू त्याचा सर्कम्फरन्स किती आहे? पाय डी, आणि डिस्टन्स कव्हर झालेला आहे 120 मीटर. डिस्टन्स तिन्ही कंडिशन मध्ये सेमच आहे, हे विसरू नका. तर मी काय करतो, याला थोडं सिम्प्लिफाय करतो आणि हे होईल मग एक्स पाय डी इक्वल्स टू एक्स पाय डी इक्वल्स टू 120. ठीक आहे, तर याला काय करू आपण? नंबर 1 देऊयात. ठीक आहे,
आता हे इक्वेशन झालं रिअर व्हील साठी, म्हणजे पाठीमागच्या चाकासाठी. आता फोर व्हीलचंही तसंच काहीतरी इक्वेशन बनेल. मी इथे लिहितो, नाव फॉर दी फोर व्हील, समोरच्या चाकासाठी. ओके, तर याच फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यूज पुट करूया. तर नंबर ऑफ रिव्होल्युशन समोरच्या चाकाने x+10 एवढे घेतलेले आहेत, आणि त्याचा जो सरकमफरन्स आहे तो आहे पाय d1. ऑलराईट, पाय d1. आणि याच्यासमोर डिस्टन्स येईल जे की चेंज नाही झालेलं, ते असेल 120. ठीक आहे, हे 120 डिस्टन्स आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर याला नंबर मी नंतर देतो. नाव फ्रॉम द सेकंड कंडिशन, हे फर्स्ट कंडिशन नुसार. ओके, मी इथे लिहितो फ्रॉम फर्स्ट कंडिशन साठी हे इक्वेशन बनले. नाव फ्रॉम दी सेकंड कंडिशन, आता सेकंड कंडिशन मध्ये काय सांगितलेलं आहे की फोर व्हीलचा डायमीटर जो आहे तो 1/4 वाढवलेला आहे. डायमीटर किंवा इन्क्रीज डायमीटर असं लिहू आपण. इन्क्रीज्ड डायमीटर इक्वल्स टू, अगोदरचा काय आहे फोर व्हीलचा D1, आणि तो किती पटीने वाढवलेला आहे, त्याच्याच 1/4 म्हणजे 1/4 इंटू डी, त्यालाच आपण कसं लिहू शकतो, D1/4 असे लिहू शकतो. आणि याला जरा सिम्प्लिफाय केलं आपण, तर 4 इंटू D1 दॅट इज 4D1 प्लस D1 म्हणजे हे होईल पाय D1 डिवायडेड बाय 4. ठीक आहे, तर इन्क्रीज डायमीटर सेकंड कंडिशन मधलं एवढा असणार आहे. ठीक आहे, आणि असं केलं असता त्याला आता फोर म्हणजे काय म्हणूया आपण, 4 रिव्होल्युशन जास्त घ्यावे लागतात. म्हणजे या कंडिशन मध्ये, म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये जर पुट केलं आपण, देअरफॉर x+4, म्हणजे रिअर व्हीलला x फेरी मारावे लागतात. आणि सेकंड कंडिशन मध्ये डायमीटर जेव्हा इन्क्रीज केला आपण 1/4 नी, किंवा 1/4 टाइम्स इन्क्रीज केला, तेव्हा आता 4 रिव्होल्युशन जास्त लागतात. इंटू त्याचा सर्कम्फरन्स काय आहे, पाय, आणि डी काय आलेला आहे आता, नवीन डी, म्हणजे जुना डी तर ठेवायला जमणार नाही, डी तर वाढवलाय आपण. किती आहे तो, पाय D1/4, आणि कव्हर केलेले डिस्टन्स मात्र सेमच आहे, ते आहे 120. ठीक आहे, राईट. तर याला मी नंबर देऊन टाकतो 2. राईट, आणि याला थोडस सिम्प्लिफाय करतो, बघा तुम्हाला समजतं का. हे x+4 इंटू, हे 5/4 मी बाहेर घेतो. 5/4 जर बाहेर घेतलं तर काय होईल, पाय/4 इंटू पाय D1 इक्वल्स टू 120. यालाच मी असं लिहू शकतो, पाय/4 इंटू x+4 इंटू पाय D1 इक्वल्स टू 120. आणि याला देतो मी इक्वेशन नंबर 3. ओके, थोडं सिम्प्लिफाय केलं मी याला. हे 5/4 बाजूला काढलं, आणि प्रत्येक गोष्ट इथे म्हणजे ह्या दोन ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लिकेशन आहे, आणि 5/4 सुद्धा या D1 इंटू पायला मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तर त्याचं मल्टिप्लिकेशन असं बाहेर, म्हणजे मल्टिप्लिकेशन मधलं बाहेर काढलं आणि असं त्याला बाहेर ठेवून दिलं. ठीक आहे, आता तुम्ही इक्वेशन 2 आणि 3 कडे थोडंसं लक्ष द्या. इक्वेशन 2 अँड 3. ठीक आहे, हे इक्वेशन 2 इथे आहे, हे इक्वेशन 3 या ठिकाणी. राईट, आता मी जर इक्वेशन 2 ला जर मी 5/4 न मल्टिप्लाय केलं, सपोज किती नाही 5/4 न, तर काय होईल पाहूया. नाव मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 5/4, तर काय होईल पहा. लेफ्ट हँड साइडला, इथे लेफ्ट हँड साइडला इक्वेशन 2च्या एकच टर्म आहे असं गृहीत धरा, कारण मल्टिप्लिकेशन आहे. त्याला मल्टिप्लाय कितीने करायचं आपल्याला, 5/4 ने मल्टिप्लाय करायचं. किंवा एक मिनिट, ऑल राईट, त्याला अशाला असं ठेवलं तरी काही अडचण नाही, तर ठीक आहे, मी त्याला तसंच ठेवतो. ओके, तसंच ठेवलं, मल्टिप्लाय वगैरे काही केलं नाही मी.
आता इक्वेशन 2 आणि 3 कडे लक्ष द्या. दोघांच्याही राईट हँड साईडला 120 आहे, तर आपण लेफ्ट हँड साईड इक्वल दाखवू शकतो. मग इथे मी लिहिणार therefore x plus 10 into pi d1 equals to pi upon 4 into x plus 4 into pi d1 reason from 2 and 3. ठीक आहे. आणि दोन्ही साईडला मल्टिप्लिकेशन मध्ये तुम्हाला पाय डी1 दिसत असेल तर तो कॅन्सल आउट झाला. सपोज पाय डी वन कॅन्सल आउट झाला. मग शिल्लक काय राहिलं हो लेफ्ट हँड साईडला एक्स प्लस 10. राईट हँड साईडला थोडस सिम्प्लिफाय करू आपण. फाय न ह्या दोघांनाही मल्टिप्लाय करूया, ते होईल पाय एक्स प्लस 20 होल डिवायडेड बाय 4. बरं त्याला सिम्प्लिफाय केला आपण तर काय होईल, ह्या पूर्ण या दोघांना मल्टिप्लाय करा म्हणजेच हे होईल एक्स 4x प्लस 4t इक्वल्स टू पाय एक्स, किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया सगळ्यात सोपं. आता इथे काही नाही म्हणजे 1 असेल. राईट, 1 ने याला मल्टिप्लाय केलं तर होईल ते पाय एक्स प्लस 20 इज इक्वल टू 4 ने यांना मल्टिप्लाय करून राईट हँड साईडला लिहूयात 4x प्लस 4t. ओके, 4x ला या साईडला घ्या. therefore पाय एक्स मायनस 4x equals to 40 minus 20 meaning x equals to 20. आता x ची व्हॅल्यू 20 आलेली आहे, राईट. मग x काय होता, जरा थोडं डिक्लेरेशन कडे जाऊया आपण. x काय होता पहा. लेट द नंबर ऑफ रिव्होल्यूशन मेड बाय रिअर व्हील टू कव्हर द डिस्टन्स ऑफ 120 मीटर बी एक्स. मग हा एक्स म्हणजे काय आहे, रिअर व्हीलनी किती डिस्टन्स कव्हर केला आहे त्याची ही व्हॅल्यू आहे. आता ही व्हॅल्यू जर आपण इक्वेशन 2 मध्ये सपोज पुट केली, लिहूया आपण. नाव put x is equal to 20 in equation 2 and 3 also. अगोदर 2 मध्ये पुट करूया, नंतर 3 मध्ये पुट करूया. इक्वेशन 2 काय आहे मग, x प्लस 10 आहे, राईट. x प्लस 10 किंवा 2 मध्ये ठेवण्यापेक्षा माझं मत आहे 1 मध्ये ठेवूया अगोदर. ऑलराईट, होल्ड ऑन अ सेकंड. इन इक्वेशन 1 अँड 2 असं करूया आपण. इन इक्वेशन 1 अँड 2. ओके, इक्वेशन 1 कुठे पहा, हे इथे इक्वेशन 1 आहे. तिथे x ची व्हॅल्यू आपल्याला पुट करायची 20. मग हे काय होईल 20 टाइम्स पाय डी इक्वल्स टू 120 इक्वल्स टू 120. म्हणजेच पाय डी होईल 120 डिवायडेड बाय 20. म्हणजेच पाय डी ची व्हॅल्यू येईल 0 कॅन्सल आउट आणि 12/2 म्हणजेच 6. ओके, आणि विसरू नका D1 इज द डायमीटर ऑफ द रिअर व्हील. म्हणजेच रिअर व्हीलचा डायमीटर डी आहे, म्हणजेच त्याचा सर्कम्फरन्स पाय डी असेल. मग आपल्याला तेच फाइंड करायचे, दोन्ही व्हीलचे सर्कम्फरन्सेस फाइंड करायचे आपल्याला, का नाही. फाइंड द सर्कम्फरन्स ऑफ इच व्हील ऑफ द कॅरेज. मग हा रिअर व्हीलचा आपल्याला काय म्हणूया आपण सर्कम्फरन्स मिळालेला आहे. आता हीच व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये जर पुट केली आपण, ओके, याच्यामध्ये पुट केली तर पाहूया काय होईल. तर ओके, इक्वेशन 2 काय आहे, x प्लस 10 आहे. म्हणजेच नाव x प्लस 10, मी जशा तसं लिहितो अगोदर x प्लस 10 इंटू पाय d1 इक्वल्स टू 120, राईट. आणि x ची व्हॅल्यू किती आलेली आहे 20. सो वी गेट 20 प्लस 10 इंटू पाय d1 इक्वल्स टू 120. ओके, हे 20 प्लस 10 होतील 30 इंटू म्हणजेच इन ब्रॅकेट पाय d1 इक्वल्स टू 120. therefore पाय d1 इक्वल्स टू 120 डिवायडेड बाय 30. 0 कॅन्सल, 3 1 3, 3 चोक 12, meaning पाय d1 आला आपला 4. ओके, आता D1 म्हणजेच काय आहे, D1 इज नथिंग बट द डायमीटर ऑफ द ओरिजिनल 4 व्हील.
ओके, म्हणजे पहिल्या कंडिशन मध्ये जो D1 होता दॅट वॉज द डायमीटर ऑफ द फोर व्हील. मग डायमीटर फोर व्हील असेल तर त्याचा सर्कम्फरन्स काय होईल? पाय इंटू डी. होल्ड ऑन अ सेकंड, इट्स अ D1. ठीक आहे, पाय D1 म्हणजे सर्कम्फरन्स ऑफ फोर व्हील. होल्ड ऑन सेकंड, एक मिनिट तो खाली लिहिलाय आपण. हा बरोबर आहे, हा इथे लिहिलाय. पाय D1 म्हणजेच काय आहे? सर्कम्फरन्स ऑफ द फोर व्हील, right? So the circumference of the four wheel is 4 meter and that of rear wheel is 6 meter. इथे लिहितो मी, therefore circumference of the four wheel is four wheel चा म्हणजेच पाय D1 4 meter and that of the rear wheel is 6 meter. ओके, रिअर व्हीलचा डायमीटर 6 मीटर, सॉरी सर्कम्फरन्स 6 मीटर आणि फोर व्हीलचा 4 मीटर आलेला आहे. तर अशा प्रकारे याला आपण सॉल्व्ह करू शकतो. हॉटचा क्वेश्चन होता, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, हा पार्ट 1 आहे, हा सेकंड पार्ट आणि हा त्याचा द लास्ट पार्ट. हा थर्ड पार्ट म्हणा आणि हा शेवटचा पार्ट त्याचा. तर एकदा परत स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. फर्स्ट पार्ट, देन हा सेकंड पार्ट, हा थर्ड आणि हा फोर्थ पार्ट. तर व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील किंवा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मधून कळवा. ओके, व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा भेटूया. बाय फॉर नाउ, हॅव अ ग्रेट टाइम. बाय बाय.